नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। माझ्या सोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, नव्या लोकांना आम्ही संधी देऊ। माझ्याकडे अनेक नवे चेहरे। अजित पवार यांची अनौपचारिक गप्पांमध्ये खरमरीत प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट 288 जागांचा सर्वे करणार। गेल्या निवडणुकीमध्ये ज्या 54 जागा आम्हाला मिळाल्या त्या जागांवर आमचा दावा। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। नगरमधून लंके महायुतीमधून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अजित पवार यांची नाराजी, तर विखेंनी लंकेना त्रास दिला, त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत गेले असाही दावा। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला भाजपची मतं मिळाली, त्यामुळे मतं ट्रान्सफर होत नाहीत असं म्हणणं चुकीचं। महायुतीमध्ये राष्ट्रवादीला भाजपची मतं मिळत नाहीत, यावर अजित पवार यांचं अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्टीकरण। विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस वोटिंग करणं आमदारांना भोवणार। काँग्रेस 6 वर्षांसाठी आमदारांना निलंबित करणार, सूत्रांची माहिती। क्रॉस वोटिंगसाठी आमदारांना ट्रक आणि टेम्पो भरून पैसे, मत देणाऱ्या आमदारांवर 200 कोटी उधळले तर काहींना जमिनी दिल्या, राऊतांचे भाजपवर आरोप। क्रॉस वोटिंग केलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा दावा। आमदारांवर कारवाईनंतर त्यांना सोबत घेण्याबाबत ठरवू, मुनगंटीवार यांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला। विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाहीत। ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत दुःख जाणार नाही। ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया। विधानसभेमध्ये मागासवर्गीय मुस्लिम मतदारांचा कल हा महाविकास आघाडीकडे। संविधानाबद्दलच्या नरेटिव्हचा महायुतीला पुन्हा फटका बसणार, सकाळच्या सर्व्हेचा दावा।